सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे. जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे, होत आहे, झालेलं आहे. आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहीत नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे. तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय, मला माहीत नाही. तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. आपण उदय सामंत यांचं नाव घेत आहे की त्यांनी हे ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे. त्यांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही. हा भारतीय जनता पक्ष आहे, पण ठीक आहे, सध्या याच प्रकारचं राजकारण देशभरात सुरू आहे. सत्ता आणि पैसा आणि तपास यंत्रणांची कारवाईची भीती, यातून हे सगळं होत आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाही, पण राऊत साहेब, साधारण 10 दिवसापूर्वी तुमचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली होती. नेमकं त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात काय झालं हे सविस्तर सांगितलं होतं. त्यांना थांबवण्यासाठी काही प्रयत्न आम्ही नक्कीच 3 तारखेला ते प्रवेश करतायत. बघा, माझं आणि त्यांचं कालच बोलणं झालं आहे. सुनील राऊतांचं त्यांचं सुद्धा कालच बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यातून तसं मला अजून जाणवत नाही. त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून ते अजूनही म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे आणि माझ्या डोक्यात असा कोणताही विचार नाही, असं ते वारंवार सांगतायत. आणि आम्ही आमच्या सहकार्यांवरती विश्वास ठेवतो. तुम्ही जे म्हणतायत ते जेव्हा काही गोष्टी घडतील भविष्यात त्याच्यावर आम्ही तर भाष्य करू, आणि भाष्य करण्याची गरज नाही. संकट काळात जे पळून जातात त्याची इतिहासात नोंद राहत नाही, लक्षात घ्या. आज नक्कीच पक्ष संघर्ष करतोय. कालच राज ठाकरे यांनी जे एक भूमिका मांडलेली आहे त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात, की मतं कुठे गेली, गायब झाली ते कळत नाही, हे रहस्य आहे. त्याच पद्धतीचं रहस्य, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ते सुद्धा रहस्य आहे. अशी कोणती जादू आहे, अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत? असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत? ही संघटना बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदुहृदय सम्राटांची आहे आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे. तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही, तेव्हा एक लक्षात घ्या, गंगेत तुम्ही किती डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाही. पण राऊत साहेब, ज्या बैठका होत आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी आमदार, त्यात असं कळतंय की उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की ज्यांना जायचंय त्यांना. उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाहीत. नाही, पण त्या बैठकांना मीही असतो, याबद्दल काही मी स्वतः अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटतं. राजूल पटेल गेले याचं त्यांना दुःखच आहे ना. आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्याबरोबरची एक रणरागिणी ज्यांना म्हणायचो आम्ही, ती सोडून गेली. जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या 30-35 वर्षात या पक्षानं आणि ठाकरे परिवाराने आम्हाला काय दिलं, हा त्याने विचार करायला पाहिजे. आणि इतकं करून सुद्धा कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते? तुम्ही महाराष्ट्रात या राजकारणामध्ये आज स्थिरावला ते शिवसेनेमुळे, म्हणजे ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही. याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर करायला हवा. चिंतन केलं पाहिजे, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि या उपरी कोणाला जायचं आहे त्यांना अडवणारे आम्ही कोण? आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही चर्चा करतो आहोत, आम्ही संवाद साधतो आहोत, आम्ही डायलॉग करतो आहोत. पण जाणाऱ्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. तुम्ही जी नावं घेताय पुण्यातली, त्यांच्यासाठी शिवसेनेने काय केलं नाही मला सांगा? सर्व काही केलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे.
तरी कोणी निघाल्यात असं तुम्ही म्हणताय, त्याच्यावरती माझ्याकडे उत्तर नाही. धनंजय मुंडे भगवानगडावर गेले, नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेतली, ते म्हणतात की ते कुठलीही गुन्हेगार नाही आहेत आणि समाज त्यांच्या पाठीशी आहे. प्रेशर टॅक्टिक्स. बघा, शेवटी या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील. देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे. ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत, गृहमंत्री आहेत, डेप्युटी CM आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागची त्यांनी काय केलं आहे किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात. हे दुर्दैवाने या राज्यात सुरू आहे. चर्चा करणार नाहीत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आता चर्चा बंद होईल, कारण ज्या प्रकारे नामदेव शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूने आहे. प्रश्न तोच आहे ना. आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत. समाज कोणता हा नाही, समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये. पण मराठा विरुद्ध OBC, अमुक विरुद्ध तो, या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस आहे. पण फडणवीस म्हणता आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत अंतिम निर्णय अजित पवारच घेतील. मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री घेतील. ही टोलवाटोलवी आहे, ही बॉलची टोलवाटोलवी आहे. गांभीर्य कळत नाही ह्या लोकांना. अमित शहा काय करतायत मग? देशाचे गृहमंत्री आहेत ना ते. हे सरकार महाराष्ट्रातलं त्यांनी आणलेलं आहे, त्यांच्यामुळे आलं आहे. त्यांनी EVM सेट केलेले आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं सुरू आहे या राज्यामधला गोंधळ. फडणवीस म्हणतायत अजित पवार, अजित पवार म्हणतात फडणवीस. पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागला. जनता म्हणते तुम्ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या. आणि 2 वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे कोणी आहेत ते टोलाटोली करतायत. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत ते. राज ठाकरेंचा मेळावा झाला, त्यात संपूर्ण भाषणामध्ये कुठेही आतापर्यंत उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटावर टीका झाली नाही. पहिल्यांदाच असं घडलं की ठाकरेंच्यावर बोलले नाही. आज तुम्ही देखील राज ठाकरेंची स्तुती केली. नाही, त्याने एक भूमिका मांडली. बघा, राजकारणामध्ये जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीनं मांडत असेल, मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक लोक EVMवर भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे. पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरेसुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य आहे, हा संशय आहे, मतदान गायब झालं आहे. जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत. त्यांचे विद्यमान आमदार होते. राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत आणि 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे. अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत. राजू पाटलांचं उदाहरण आहे. पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून, ज्या गावावर त्या नेत्याचा प्रभाव आहे, हां, ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव, तिथे त्यांना एकही मत पडू नये. नाही, पण राऊतसाहेब त्यांनी त्यांच्या भाषणात हाही एक मुद्दा उपस्थित केला की सतत त्यांच्यावर आरोप केला जातो, टीका केली जाते की ते भूमिका बदलतात, त्यांच्या भूमिकांवर ठाम नाहीत. पण त्यांनी भूतकाळात ज्या पक्षांनी भूमिका बदलल्या, त्या इतर पक्ष असेल, जनता पार्टी असेल, अगदी शिवसेनेचाही त्यांनी आणीबाणीला समर्थन केलं बाळासाहेबांनी. मुस्लिम लीग बरोबर काँग्रेस, ते बाळासाहेब ठाकरे होते, युती केली. बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवारजी असतील, अन्य कोणी असतील, त्यांचा कालखंड वेगळा होता. तेव्हाचे प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या. आज ते आहे का? आज महाराष्ट्र संकटात आहे. आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहे. आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची, खतम करायची, ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे,
जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे, त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे, या राज्याची सत्ता उभी आहे. अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही. आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे, मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे. मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात, त्या शिंदे गटातले असू द्यात किंवा अजित पवार गटातले असू द्यात. महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही. नाही, पण राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांबद्दल महाविकास आघाडीनं जी भूमिका मांडली तीच भूमिका आज राज ठाकरेही मांडतायत. तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे पुढच्या काळात राज ठाकरेंसाठी खुले होऊ शकतात. हा विषय आहे ना, हा त्यांनी त्यांच्या मेळाव्यात मांडलेला विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळसोट भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही. त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही. विरोधासाठी विरोध ही महाराष्ट्रात सध्या जी सुरू झालेली एक लाट आलेली आहे, विरोधासाठी विरोध, मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. पण मुद्दे जर समान असतील तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरेंसाठी खुले होऊ शकतात. असं आहे की हे त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू. त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ना. त्यांनी एक भाषण केलं, ते EVM संदर्भात केलं आहे आणि EVM संदर्भातल्या त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. अशा वेळेला त्यांनी एक भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का नाही, काही काळ थांबावं लागेल, पाहावं लागेल. आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप धार्जिणी, एकनाथ शिंदे गटाच्या धार्जिणी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे. अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं. आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष ठेवू. राऊतसाहेब, आणखी एक होतं की फडणवीस काल दिल्लीत असं म्हणाले की युतीची चर्चा ही कधी लग्न किंवा अशा सोहळ्यांमध्ये होत नसते. जे परवा घडलं चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंमधला संवाद, त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया होती. नाही, ते चुकीचं काहीच बोललेलं नाहीत. आम्ही असं कुठे म्हणतो की लग्न, मुंजी, बारसं, बरं का, वाढदिवस या सोहळ्यामध्ये चर्चा होतात. पण जेव्हा नेते आणि राजकीय कार्यकर्ते भेटतात आणि ते आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्या ज्याला आपण म्हणतो ना अनौपचारिकपणे, ते त्यांचं मन असतं आणि हे मन प्रत्येकाला असतं. चंद्रकांत पाटील बोलले, उद्धव ठाकरेंनी ऐकलं, उद्धवजी बोलले, दादानी ऐकलं आणि आपापला विचार करून निघून गेले. लग्नामध्ये मग अशी म्हटलं लग्न कार्य वगैरे वगैरे, पण लोक भेटतात, चर्चा करतात. यातलं मन समजून घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी, जर त्यांना मन असेल तर. राऊतसाहेब, आणखी पालकमंत्रीपदाचा विषय आहे. असं म्हटलं जातं आहे की मुंबईचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे घेईल आणि रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल. मला वाटतं की रायगडचं पालकमंत्रीपद सध्या अजित पवार यांच्या गटाकडे आहे, ते भाजपकडे नाही आहे, स्थगिती आहे. आता त्यांचा अंतर्गत विषय काय चालतोय निर्णय होईल असं ते म्हणतात. मला त्याच्यावरती मी कहा हिंदी में क्या है बेटा बोलिए. सर, हिंदी में जाना चाहेंगे. आज से बजट सत्र शुरू हो रहा है. वक्त जो जेपीसी के पास वक्फ बोर्ड की ये मीटिंग गई थी, उसके बाद आज रिपोर्ट ओम बिरला जी को रिपोर्ट सौंपने वाले हैं. इसके पहले भी जो बजट हुए उसमें भी हमने देखा कि कई आश्वासन दिए गए थे, हालांकि वो पूरे नहीं हुए. विरोधकों की इसके ऊपर क्या भूमिका रहेगी, किन मुद्दों को लेकर जो है शीतकालीन देखिए आज राष्ट्रपति जी का अभिभाषण है, कल बजट आएगा. ये जो पहला पार्ट है सेशन का बहुत कम समय का है, 12 या 13 तारीख तक है. उसके बाद उसकी चर्चा शुरू होगी. हम सब मिलकर उसके ऊपर चर्चा करेंगे. हमारी अपोजिशन पार्टी के जो मेंबर्स हैं हमारे ग्रुप के, हम चर्चा करेंगे. 10वीं 12वीं बोर्ड में बुर्खाबंदी होनी चाहिए ऐसी मांग नीतीश राणी ने करने की है. दो, वो उसको क्या है करने में, करने दो. चलिए नरहरी झिरवळ थेट सर, कल दिल्ली में मंत्रालयामध्ये राज्य के मुख्यमंत्री कल दिल्ली में थे. उन्होंने अरविंद केजरीवाल के ऊपर टिप्पणी की. उन्होंने कहा कि जो लोग अन्ना हजारे का हाथ पकड़कर भ्रष्टाचार मुक्त करने की बात कर रहे थे, आज वो लोग दिल्ली की कुर्सी पे बैठे. अगर ओलंपिक में झूठ बोलने का कोई खेल होता तो आम आदमी पार्टी इस पर गोल्ड मेडल जीतती. उससे मैंने पहले भी कहा था, अगर झूठ के मामले में अगर नोबेल पुरस्कार किसको देना है प्राइज,
वो नरेंद्र मोदी जी को देना है, हमने चुनाव में कहा था। कौन क्या झूठ बोलता है छोड़े, देश की राजनीति में झूठ को प्रतिष्ठा देने का काम भारतीय जनता पार्टी ने, हमारे प्रिय मोदी जी ने, अमित शाह जी ने शुरू किया है। अब लोग आगे लेकर जाएंगे। चुनाव में ऐसी बातें होती है ना, आपने कहा ना चुनावी जुमले होते हैं ऐसे, ये भाषा किसकी है? चुनावी जुमले की भाषा किसकी? चुनावी जुमले होते हैं। किसने कहा? मोदी जी ने कहा, अमित शाह साहब ने कहा है। तो आप महाराष्ट्र में क्या हो रहा है? महाराष्ट्र में आपने कर्ज मुक्ति की भाषा की थी ना, आश्वासन दिया था, लेकिन अजित पवार बोल रहे नहीं होगा। तो झूठ कौन बोल रहा है? आप ही बोल रहे हैं। शिवसेना को मुख्यमंत्री पद देने की भाषा मातोश्री पे आकर अमित शाह जी ने की थी, लेकिन वो अपने शब्दों को उसने रखा नहीं बाद में। तो झूठ कौन बोल रहा है? पार्टी का तोड़ने का सिलसिला किसने जारी किया झूठ के नाम पर? चलिए, थैंक यू।